या संपूर्ण या प्रकरणी? असून दे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचं जोमाने काम करणार. मी कुणाला भीक घालणार नाही. माझ्यावर किती दबावाना आणि कितीही करा, ह्याच्यात माझं भलं वाईट झालं तरी मला काय नाही. मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार. मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही. मला खूप प्रबोधनं आली, पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही. मी कष्ट म्हणजे आयुष्यातले कष्ट काढले. आणि तुम्हाला सांगतो, मी केंद्रातल्या जे प्रमुख पदावर होते माननीय सुरेश प्रभू साहेबांबरोबर 30 वर्ष एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या 15 ते 16 सामाजिक कामामध्ये हिरिहिरीने मी भाग घेतलेला आहे. बचत गटाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळं उभं करण्याचा माझा मोलाचा वाटा आहे. सुरेश प्रभूंनी त्यावेळी मला साथ दिली, त्याच्यामुळे मी हे करू शकलो. आणि ह्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, सामाजिक कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा किंवा कोणाचे 5 पैसे घेतले म्हणून सांगायची टाप नाही. आणि हे सांगतात ना, दत्ता सामंतांनी सांगतात ना हे ते, आणि कोणी सांगू दे, वैभव नाईकांनी सांगितलं ना, आव्हान आहे माझं, मी कुणाला पैसे दिले असं सांगायचं पुराव्यासहित मला सिद्ध करून दाखवा. राजकारणातनं संन्यास घेतो मी. आणि माझं राजकारणावरून ह्यांच्यासारखं पोट माझं चालत नाही. मी 12 तास कष्ट करतो आणि मी खातोय. मी ह्यांच्या कमिशनातले पैसे किंवा अनधिकृत धंदे करून मी काही खात नाही. घेणार मी लिगली ऍक्शन. अनधिकृतपणे माझ्या प्रिमायसेमध्ये मी घेणार. आणि मी काय ते होऊन दे, माझं काय होईल, माझं बलिदान जाईल. पण माझ्या 75 वर्षाच्या तपश्चर्येला तडा लावलेला आहे. माझाच नव्हे, माझ्या वडिलांनी जी तपश्चर्या केली, रक्ताचं पाणी करून जे उभं केलं, त्याला तडा दिलेला आहे. माझा राणे साहेबांवर राग नाही. मला निलेश राणे साहेबांचा पण वैयक्तिक राग नाही, पण त्याच्या कृतीचा मला राग आहे. माझ्यावर झालं, दुसऱ्यावर असं झालं तर काय परिस्थिती येईल. मी निभावणार आहे. मी निभावून नेणार, कारण मी प्रामाणिक आहे. आणि नेणार मी निभाव. आणि वाटत असेल विजय केनवडेकर हलक्यात आहे, किती ते हलक्यात घ्या. मी उजडच आहे. मी मनाने जड आहे आणि पचवणारा नाही. विजय केनवडेकर जरी व्हाईट कॉलरवाला दिसला ना,